रेमंडच्या संकुलातील गार्डन असलेल्या भूखंडावर ठाणे महापालिकेने नवीन मुख्यालय बांधायला रेमंडच्या रहिवाशांचा विरोध कायम असून बुधवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सर्व रहिवाशांनी उद्यानाबाहेर हातात निषेधाचे फलक घेऊन गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले। कॅडबरी जंक्शन येथे नव्याने उभारण्यात आलेल्या रेमंडच्या संकुलातील गार्डन असलेल्या भूखंडावर ठाणे महापालिकेने मुख्यालय उभारण्याचा घाट घातला आहे। त्यासाठी गार्डन या भूखंडावर रेमंड वासियांची तहान भागवण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीलाच महापालिकेने स्थगिती दिली आहे। या विरोधात संकुलातील 10,000 रहिवासी आक्रमक झाले आहेत। विकासकांनी गार्डन असल्याचे प्लॅनमध्ये दाखवल्यानेच आम्ही या संकुलात घरे घेतली, त्यामुळे फसवणूक करून महापालिका या गार्डनच्या भूखंडावरील झाडे तोडून मुख्यालय उभारत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही। गार्डन मधून ऑक्सिजनद्वारे मिळणारा श्वास आणि टाकीचे बांधकाम रोखून पाणी तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडू असा इशारा देत रेमंड वासियांनी आपला विरोध कायम ठेवला असून बुधवारी गांधी जयंती निमित्त उद्यानाबाहेर लहान मुलांसह वृद्धांपर्यंत सर्व रहिवाशांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केले। हे आंदोलन बोलताना आज गांधी जयंती निमित्ताने आम्ही आमच्या जे रेसिडेंट आहे त्यांचा एक मार्च काढलेला, त्याला आपण चळवळ बोलू शकतो की बाबा एक जनजागृती बोलू शकतो। जनजागृती केली की आपल्याला बगीचा का हवा आहे। स्वच्छता अभियान पण आम्ही राबवलं। बगीचाची तिथे जाऊन आलो, आम्ही लोकांना सांगितलं की बाबा बगीचा किती महत्वाचा आहे, लोकांना कळलं, त्याची व्हॅल्यू कळलेली आहे आणि आमच्या हक्काचा जो बगीचा आहे तो आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। आमचा लढा बगीचासाठीच आहे आणि तो कोणी हिरावून घेऊ नये अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची।